हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघा मी चमचमीत असा भरलेला पापलेटची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर इथे बघा किती छान हा पापलेट फ्राय झालेला आहे. तर मंडळी व्हिडिओ स्किप न करता बघायचा आणि चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतले आहे एक मोठा पापलेट, ज्याचं वजन 250 वगैरे ग्रॅम असेल. तर इथे जे मी भरलेल्या पापलेटसाठी जे सारण लागणार आहे ते करून घेणार आहे. इथे बघा मी कोथिंबीर, पुदिना, त्यानंतर ओलं खोबरं, आलं लसूण आणि इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे. जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल तर तुम्ही हे आलं लसूण टाकू नका. आणि हिरवी मिरची तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या तिखट किंवा तुम्हाला जर कमी तिखट वगैरे आवडत असेल तर त्याचप्रमाणे तुम्ही घ्या. आणि हे आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर त्यानंतर बघा भरलेला पापलेट करण्यासाठी आपल्याला मोठाच पापलेट घ्यायचा आहे. आता हा पापलेट आपण स्वच्छ धुवून याला साफ करून घेणार आहोत आणि चिराही पाडून घेणार आहोत. हा बघा साधारण माझ्या हाता एवढा हा पापलेट आहे. तर त्याला आपण साईडने आता कट मारून घेऊया. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पापलेट आणि हे आता त्याचे जे पीस असतात ते कापते आहे. त्यानंतर छोटेसे ते कट मारून घेणार आहे. आधी जो साईडला आहे ना भरलेला पापलेटसाठी जो आपल्याला कट मारायचा आहे ना तो मी करून घेते. तर हे बघा सावकाशपणे आपल्याला करून घ्यायचं आहे. असं आपल्याला साईडला चीर मारून घ्यायची आहे खोलपर्यंत. जर तुमचा पापलेट मोठा असेल ना तर चांगले खाच पडते. छोटा पापलेट घेऊ नका भरलेल्या पापलेटसाठी मोठाच पापलेट घ्या. त्यानंतर बघा इथे जी घाण आहे ना घशातली त्याच्या पापलेटच्या ती आपल्याला काढून घ्यायची आहे. हे बघा हे पित्त आहे ना त्याचं तर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे काढल्यानंतर परत आपल्याला पापलेट धुवायचं आहे आतल्या बाजून. सर्व स्वच्छ करून घ्यायचं. आता मी दुसऱ्या साईडने खाचा पाडते आहे. तुम्हाला एक साईड भरलेली आवडत असेल तर तुम्ही एकाच साईडला चीर मारा, पण मी इथे दोघी साईडला चीर मारते आहे. सावकाश मारायची आहे आणि व्यवस्थित. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही जे मच्छी मार्केटमध्ये मच्छीवाल्या कडूनही कट हे मारून घेऊ शकता. तर मी इथे घरीच करते. इथे तुम्हाला जर हे त्याचं डोकं वगैरे काढायचं असेल ना तर तेही तुम्ही काढू शकता, पण मी इथे काढत नाही आहे. नंतर हे साईडचे पीस आहे ना तेही आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी हे साईडचे पीस काढून घेतलेले आहेत सावकाशपणे. त्यानंतर आतून आता हा पापलेट आता आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे. वरतूनही मी खाचा पाडणारच आहे. त्यानंतर बघा हे सर्व साहित्य आहे ना ते मी मिक्सरला वाटून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही आलं लसूण, हिरवी मिरची आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे मी. तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा थोडंसं पाणी टाकून, जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यात. नंतर इथे बघा मी पापलेटला वरतूनही खाचा पाडून घेतला आहे थोडा सावकाश. त्यानंतर आपल्याला याच्यावर लिंबू पिळायचं आहे. 2 प्रकारे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे पापलेटला. तर इथे मी आधी लिंबू पिळून घेतला आहे त्याच्यावरती. त्यानंतर लिंबू थोडासा अर्धा लिंबू पिळल्यानंतर म्हणजे लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघा मीठ आणि हळद याच्यावर मी लावून घेते. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. इथे बघा खाचांना पण आणि आतल्या बाजूला पण व्यवस्थितपणे हे लावून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता. आणि ही आता आपल्याला वरच्या बाजूचे मॅरिनेट करायचं आहे. तर इथे बघू शकता मी गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ते फिश फ्राय मसाला घेतला आहे. त्यातही मी थोडा लिंबूचा रस टाकलेला आहे. आणि हे चांगलं मिश्रण मिक्स करून आता हे आपल्याला पापलेटला वरच्या बाजूने लावायचं आहे. इथे बघू शकता हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आतल्या बाजूला पण लावू शकता तुम्ही. हे बघा मी आतल्या बाजूलाही थोडं लावून घेतलेलं आहे.
तर ते बघा व्यवस्थित या खाचांमध्ये आपल्याला हे पेस्ट भरून घ्यायची आहे. व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी. तर त्यानंतर आपल्याला हे मॅरिनेट केल्यानंतर फिश पापलेट असंच ठेवून द्यायचं आहे 15 मिनटं. तर इथे सगळा मसाला मी चांगला कोट करून घेते आणि जी आलं लसूणची पेस्ट होती ना, जी खोबऱ्याचं वाटण होतं ना, ते आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि त्यानंतर थंड करून ते मिश्रण आपण भरणार आहोत. तर ते बघू शकता व्यवस्थितपणे मी पापलेटला लावून घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं. त्यानंतर ही बोललेली मी खोबऱ्याचं वाटण आहे ना, तर हे आपलं थोडंसं भाजून घेऊया तेलात थोडं. तर इथे मी कढई घेतली आहे, 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हे बघा आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेवढंच घालायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तिखट थोडं जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्या घालू शकता, पण थोडंसं मी इथे गरम मसाला आणि फिश फ्राय मसाला ॲड करणार आहे. तर इथे बघा नमक ॲड केलं आहे मी आणि त्यानंतर फिश फ्राय मसालाही ॲड करणार आहे. तुमच्याकडे फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. तर हे मिश्रण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. इथे मी फिश फ्राय मसाला टाकलेला आहे. हे बघा हे मिश्रण आता मी चांगलं भाजून घेते आहे. याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे. त्यानंतर थोडीशी मी लाल तिखटही इथे ॲड केलेलं आहे. थोडंसं आपल्याला हे मिश्रण मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. छान प्रकारे परतल्यानंतर थंड करून घ्यायचं हे मिश्रण. बघा हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर बघा ह्या साईडला आपण खाचा पाडलेल्या होत्या ना, त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे व्यवस्थित. तुम्हाला जर वाटत असेल किती कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही भरू शकता. मी इथे खूप भरलेलं होतं कारण मला एकच पापलेट करायचा होता. तर हे बघा इथे मी एका बाजूने भरलेलं आहे. अजून थोडंसं भरते मी. खाचा थोड्या खोलवरच पाडायच्या आहे आणि ह्या ज्या वरच्या खाचा आहे ना, त्या जास्त खोलवर पाडायच्या नाही आहेत. तर हे बघा एका साईडने भरलं आहे. आता मी दुसऱ्या साईडने इथे हे सारण भरून घेते आहे. दोघी साईडने आपल्याला व्यवस्थित भरल्यानंतर याला अजून एक आपल्याला कोटिंग करायची आहे. ते मी पुढे दाखवणारच आहे. ते बघा सगळं असं मी दाबून दाबून भरलेलं आहे. सावकाश भरलेलं आहे, जास्त प्रेस नाही केलं आहे. तर इथे बघा थोडंसं सारण आपलं अजून बाकी आहे, तेही मी इथे थोडंसं ॲड करणार आहे. तर इथे बघा सर्व हा मसाला म्हणजे हे सारण व्यवस्थित मी इथे पापलेटमध्ये भरून घेतलेलं आहे. इथे सुद्धा आणि थोडंसं त्याच्या तोंडाच्या साईडने पण टाकलेलं आहे. तुम्हाला जर त्याचा डोळ्याच्या साईडचा भाग आवडत नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. तर इथे असं सारण मी व्यवस्थितपणे भरलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. तर ह्यानंतर आपल्याला आता घ्यायचं आहे, इथे आपल्याला घ्यायचं आहे जाड रवा, तांदळाचं पीठ, फिश फ्राय मसाला, थोडा गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घ्यायचं आहे. थोड्या थोड्या प्रमाणातच घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ही कोटिंग करतो आहे म्हणजे आपल्याला वरतून फिश फ्राय करण्यासाठी जी कोटिंग लागते ती आपण करणार आहोत. यासाठी आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे. तर इथे बघा एका प्लेटमध्ये मी व्यवस्थित ते मिश्रण करून घेतलेलं आहे आणि आता यात पापलेट डीप करते आहे. तर हळूहळू हाताने प्रेस करायचं आहे, दाबायचं नाही आपल्याला जास्त पापलेट, नाही तर ते आतलं जे सारण असतं ना ते बाहेर निघेल आणि मग तव्याला पण चिपकेल आणि पापलेट असा फुटल्यासारखा होईल. हे बघा हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे हळूवारपणे. तर दोघी बाजूंनी लावून घ्यायचं आहे. इथे बघा मी एक साईड झाल्यावर दुसऱ्या बाजूलाही व्यवस्थित लावून घेते आहे. तर जाड रवा वापरायचा आपल्याला यासाठी, म्हणजे जे आपलं वरचे जे कोटिंग असते ती एकदम क्रिस्पी होईल.
त्यानंतर इथे बघा आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तुम्ही पॅनही वापरू शकता, पण इथे भरलेला पापलेट होता त्यामुळे मी तव्यामध्ये केलं नाही, कढईमध्येच त्याला फ्राय केलं. तर इथे बघा एक चमचा तेल टाकल्यानंतर त्यात मी टाकलं हिंग. तुम्ही याच्यात कढीपत्ताही ॲड करू शकता, पण मी हिंगच टाकलं आहे आधी. आणि हा पापलेट आता त्याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे. यात आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. असाच आपला पापलेट आपल्याला फ्राय करायचा आहे. पुढे तुम्ही बघालच की पापलेटला आपल्या किती छान आवाज येतो आहे. तर दोघी बाजूंनी पापलेट फ्राय केल्यानंतर हे बघा मी इथे मस्तपैकी प्लेट सजवलेली आहे. आणि हे बघा आतपर्यंत आपला हा पापलेट किती छान तयार झालेला आहे. बघू शकता सारण किती मी छान भरलेलं होतं ते दिसतंच आहे. तर इथे बघू शकता किती छान आपला हा पापलेट झालेला आहे. टेस्टी तेवढाच होता. तर तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.